बहिणीला हो का भावा बहिणीनो मसाला काय भाजून भाजून दमली भूक लागली आता जेवणाची तयारी चालली गरम गरम चपाती कालवण कालवण खायचं खायचं आता मस्त पैकी. तर सकाळपासून तुम्ही तर पाहिलंय आपलं जे काम चालू होतं मसाल्याचा सगळा मसाला भाजला. आणि घरचा व्हिडिओ कमी रेंज मध्ये तुम्हाला यायला लागल्यात का तर आम्हाला टाइम भेटाना घरी असं स्वयंपाक त्याच्यात बनवून दोन तीन तास मिरची कांडप चालवलं. मसाला थोडाफार उसाका राहिलाय पण जरा थोडा म्हणला इंजेक्शन घ्यायला सकट मी गेली नाही. हा आज इंजेक्शन होतं माझं भाऊ बहिणीनं. आता उद्या त्यांना म्हणलं रस्ता काय व्यवस्थित नाही खराब रस्ता आहे म्हणलं उद्याच्याला जाऊ म्हणलं सगळं खांदून ठेवलं तर रस्ता. गरम गरम चपात्या चालल्या असं वाटायला आलं की गरम गरम खावा. आणि बऱ्याच दिवस झालं भावा बहिणीला लय आठवण येते बाई चुलीवल्या स्वयंपाकाची तीन काय सांगायचं भावा बहिणीनो. आता हे काय असा बेत बनवती असा बेत बनवती तुम्ही बघतच राहिलं पाहिजे. हा काय इकडे बायड आता बसलेली आहे. हा चौकट पार्सल झाली मी बी मसाल्यावानी असं ना असं ना आता बायडा त्याचा असाच फोटो बसवून पाठी होती आपल्या काय म्हणतात पिशवीवर असाच फोटो पाठवून काय नो बायडा त्याचा काटेन तीन घेऊन बसलेली. मग काय आला का हा? मग काय नाही मसाला खाल्ला तर काठीने मारेन अशी काठी दाखवून काठी टाकून डोसायची. सारे हा? बघा मिरच्या आता पायऱ्या त्याचा झाल्या मसाला तयार झाला की निम अर्धा आता दुसरी आणली ना मिरची दुसरी आणली परत. ती राहिली आता रात्री नाही आणली वय दुसरी रात्री गेलो नव्हतो वय आम्ही. आणि मी हाका मारली अगो तुम्ही गेले का समजू हम्म. दोघ जण मुले कम पळाली गाडी उभी मला म्हणजे हातात दिल दी हा. चेहऱ्या पुरं मला गाम फुटलं जाऊ मला मला म्हणजे असं का दम ही गाणं पुढे गेली ना जायचं म्हणलं ना मला सांग जरा आधी एका काय निघत जाऊ अरे मग ते अचानक आम्ही फोन केला त्याला बी जायचं होतं मग दुसरीकडं मग आपल्याला टाइम नाही आपल्याला इथं सामान पाहिजे होतं ना. पळाली म्हणून मी मला लटलं मी हात हातात कापायचे मला सोडा येईल हसायची ही मला राहते. मग काय आपल्याला गडीभर बंद ठेवले जरा पोटात भुका लागल्या ना म्हणून परत चालू करावं लागणार आहे आपल्याला. हो का आहे का राहिलाय थोडा बरं का आता ह्याच्यात टाकून ठेवले मसाला कुटायचा आहे परत आपल्याला. काय तर मसाला एक नंबर कलर बाजी नाद नाही करायचा मसाल्याचा एवढं भारी मसाला झालाय. बघा आपलं वातावरण मस्त पैकी चुलीवर बेत चालू आहे. चुलीवर टोम्या झोपलाय. आता मी गावात निघालो तर जरा काहीतरी भावा बहिणींचं म्हणणं आहे पुन्हा ताई जेवणाचा व्हिडिओ टाका आम्हाला तुमचं जेवणाचं व्हिडिओ बघायची आत लय दिवस झालं तुम्ही जेवणाचं व्हिडिओ टाका ना टाकायचं भावा बहिणींनो जेवणाचं पण व्हिडिओ टाकायचं वेळ मिळेल तसं होय. बायडा त्या आता उन्हाळ्यात बाहेरच बेत जेवणाचं चालू होणार आहे की होय नाद खोळा पुन्हा मला माहिती नाही जीव म्हणून बायडा त्याला म्हणत नाही मी अजिबात जेव फिरू बायडा त्या माझ्या आधी जीवन बसती भावा बहिणीनं तिच्या घरी काय म्हणायचं आता सांगा बरं तुम्ही. जेवण करून येते इकडे मीच विसारती जेवायला टायमावर नाही जेवण मग कसं काय करायचं सांगा. आता बायडा त्याच नाही तर मला पुरींचं बी ध्यान व्हाय ना जेवल्यात माझं मला ध्यान राहील ना. सध्याची परिस्थिती बायडा ते माझी अशी आहे. आधी काय करत जा जेवत जा मग तिकडं चालू तरी पुरी घरी असल्यावर मला जबरदस्तीनं त्यांना माहित आहे आता गोळ्या औषध ही चालू आहेत ना मग ते मला जेवाय घालते ते आधी आणि मग म्हणतात काम करत जा. पुरी नसल्यावर खरंच अगं ध्यानच ना तरी मला आहे ना आताडी वाढतेत ना माझी गोळ्यांनी त्याच्यामुळं मग जेवत असते. काय सगळंच बघायचं म्हणलं लय अवघड आहे.
मला सुट्ट्या ही लागल्या असत्या तर मग जमलं असतं सगळं. लागते आज सुट्ट्या त्यांचं जत्रेला आपल्या मे महिन्यात मला कडक उन्हाळा बाया जायचंच कडक आहे. वाळून जातो ना आपण उन्हात. आम्ही तर ठसकू जाम व्हाया जुया मिरच्यानी मसाल्यानी. कंबरट दम काढा ना इतका त्रास होतोय पाठीला मानेला नाही कमरेला. त्रास बाया मात्र तुम्ही अगं सगळ्यालाच कुणालाच सुख नाही. मी जर चित्र वगैरे जाते तरी सुख नाही. कामाला गेलं तरी सुख नाही. पुढे गेलं तरी सुख कोणाला नाही. नाही, केल्याशिवाय कोणाला मार्ग नाही. नाही. तर दिसतंय सारं म्हणा काय म्हणा काय झालं बायडा त्या पैसे लय नाना आहे. हा वाढतो हा त्याचं कसं काय व्हायचं होय. ती विचार नाही कुणी करत तसा. बायडा त्याचं पाय ना पाय वाकडं झालं भाव बहिणीनं शर्टा माग हिंडून तसेच फेगड्यात चलत वेगळंच चलते. तुम्ही नाव ठेवतो ना मला. नाही बस नावाचं काय तवा. जायचं आणायचं बरोबर पुढे जाऊन. झालं बघा चपात्या. उद्या पहाटच उठायचं नाही. उद्या पहाट रोज म्हणतोय पाठच उठायचं. नाही होत. अरे गार लागतंय बाडा त्या पाठ. गार वार सुटतंय वार भरभर काय त्या वाऱ्यामुळे तू उठू नाही ना मग काय वाटत. कोण मी उठती बाया उठती मी. तू पण उठून माझं- बसती घरात बाहेर ये बरं तू. बाहेर कशाला येऊ. गार माझं लागतं काम मरणाचं. घरात आहे. होय बायडा त्या माझं काम घरात आहे. अरे मग मी बाहेर सकाळी बसायचं काय? उठलो 7 सव्वा 7ला उठलो असं. आहे ना, उठून बसलं बाहेर आलं तर इतकं गार. मग सकाळी म्हणता आलीच नाही म्हणजे कुठं. काय व सगळं कालवणाला सगळं काढून ठेवते आणि पाहता नुसतं उठून करायचं हलवायचं. अपूर्वा करते सकाळचा भाव बहिणीनं स्वयंपाक. मी काय सकाळचं उठत नाही मला त्रास होतो त्याच्यामुळे. उठली तरी मिशनीचं काम असतंय मला. आणि पियाला तर किती वाजता जायचं असतं. ती लवकरच जाते. 8 वाजता 8:30ला जाते. तरी तुमचं दाजी पुरी लय करू लागतात बाया मला. नाही तर माझी काय हवा ताईट झाली असते भावा बहिणी. माझ्या खरं म्हणाय गेलं ना तर तुमच्या पूनम ताईच्या घरादार झाला म्हणजे तुमच्या पूनम ताईला आख्या घरादाराची साथ आहे. म्हणूनच चाललंय सगळ्या हा. गोष्टी व्यवस्थित. परपंचात सगळ्यांनी एकमेका साथ दिली पाहिजे होई मग तर आपण पंचायत. तर परपंच आहे नाही तर काय आहे. कुठं राहणे उडी आहे का? हे. गेली माघारी. तर कसं आहे भावानं बहिणो नंबर तर तुम्हाला दिलेलेच आहेत. मसाला वाटण्यासाठी हा तर भरपूर म्हणजे कसं आहे ऑर्डर येतात. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच फोनवर कॉन्टॅक्ट करा. नंबर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. 98 22 20 85 82. दुसरा नंबर 76 66 60 27 46. नक्कीच या नंबरवर आहे ना फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. दोन्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता करू काय दिली मग? आणि गावाकडचा गावरान मसाल्याचा स्वाद घेऊ शकता. करू की? ते असं तिथं डोळ्याला. मोठी. भोलेनाथ गावरान मसाला. तर आपण आपल्या मसाल्याचं नाव दिलेलं आहे. त्यासाठी खास आपण लवकरच आपण बनवणार आहे स्टिकर आणि आपल्या मसाल्यावर येणार आहे. मम्मी त्याला काय होतं की आता सध्याच्या इतका लोड वाढलाय. वालीचं चिन्ह पडणार आहे या मसाल्यावर. सध्याच्याला एवढा लोड वाढलाय की आपल्याला जाताच येई नाही बरं का. निवांत ती स्टिकरवाल्याकडे म्हणजे जे पत्रिका छापतात ना त्यांच्याकडे जायचंय.
ती काय जात आहे ना निवांत. ही खास टोमॅसाठी आहे, बडी मोठी चपाती. अगं मम्मी तुम्ही एक दिवस सुट्टी काढत जा. काय सुट्टी काढती, सुट्टी काढून नाही सुट्टी परवडत. सुट्टी काढल्या परवडत नाही बाबा. आम्हाला सुट्टी असते एका दिवस. स्वतःच्या बिझनेस मध्ये नसत्या सुट्टी. मग जेव्हा लय जीव कठळून जाईल तेव्हा घ्यावा लागतं सुट्टी. हम्म. अरे हम गाव में जा रहे अभी. मोबाईल देतो म्हणा, थांब गावातून येऊन दे मला. कांदा हे आणा चला. तो काय शिवण्या तिथं पिशवीतलं 2 कांदा घेऊन यावं. अंड्याची चटणी करते जरा, अंड्याची चटणी जीवाला खायला. कालवण करते. हं? कालवण कालवण करू म्हणजे जराशी का आम्ही पण खाऊ. खायचंय होय. मग बर. लय दिवस झालं खाल्लंच नाही. कसलं उकाडलेलं होय. उकाडलेलं नाही, आता उकाड का उकडावं. चटणी करून त्याचं पाणी टाकून कालवण करायचं. तसलं नाही ना आवडत मला. लय भारी लागतंय मग. बरं करते होय. यासाठी. मग छान लागतं. मी खालते तू खालती. पाताळ निताळ बाळात नेला करतात तसलं दुधू यायला. चला भाऊ बहिणींनो, मग भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय सगळ्यांना. घ्या काळजी. आणि नक्कीच 2 नंबर दिलेले आहेत, त्या कोणत्या बी नंबरवर, आपल्या मसाल्या ऑर्डरसाठी 2 नंबर दिलेले आहेत. कोणत्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. हा, आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता. हा, आपला गावाकडचा गावरान मसाला स्वाद घ्यायला विसरू नका. हा, चला मग बाय बाय. बाय बाय. मी बी उठते आता, दमली लय. गुडगान शिर मांडीत दुखायला लागली माया.